नमस्कार, एमएनएस न्यूज में मैं क्षितिजा आप सभी का स्वागत करती हूँ। आइए देखते हैं आज की कुछ ताजा तरीन खबरों की ओर बढ़ने से पहले एक नजर हेडलाइंस पर। अब खबरें विस्तार से। नांदेड़ जिले के धर्मादाबाद तालुका अंतर्गत आने वाले किसानों द्वारा बीमा के विषय को लेकर आंदोलन निर्माण होते नजर आ रहा है। शासन के गलत मूल्यमापन के चलते किसानों को धान बीमा से वंचित रहना पड़ रहा है, ऐसा आरोप किसान युवा संघटना द्वारा लगाया गया है। निष्क्रियमुळे धर्माबाद तालुक्याला सरळ उघडलेलं आहे आणि उमरी तालुक्याला तुटपुंजी अनुदान देऊन त्यांना समाधान केलं आहे आणि हे दोन्ही तालुक्याची जे पीक विमा आहे आणि ते सरळ नायगाव तालुक्याला वळवलेले आहे आणि याच्या मागे पूर्णतः लोकप्रतिनिधीचा हातभार आहे। सरकार की महाराष्ट्र की त्रिभुज बंटवारा करने की राजनीति है, ऐसा आरोप कांग्रेस के प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण इन्होंने भाजपा पर किया है। कारण की विकासाची कामं या 4 वर्षांमध्ये ठप्प झालेली आहेत। भाजप सेना शासन आल्यापासून महाराष्ट्राकडे विशेषतः मराठवाडा आणि विशेष त्यात नांदेडकडे संपूर्ण दुर्लक्ष आहे की नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्यामुळे इथे कामच करायची नाही ही भूमिका असू शकते आणि त्यामुळे जो भाग सीमालगतचा आहे, जो भोकर आहे, धर्माबाद आहे, हा सगळा भाग जो सीमेलगत आहे, आंध्र प्रदेश तेलंगणाच्या सीमेवर आहे, त्या भागातल्या लोकांच्या मनामध्ये भावना आहे की जर तेलंगणामध्ये सवलती इतर मिळत असतील तर मग महाराष्ट्रात का नाही, किंवा आमचं म्हणणं ऐकलं महाराष्ट्रामध्ये सरकारचे प्रतिनिधी जे आहेत ते उदासीन आहेत। विद्यमान सरकारच्या माध्यमातून ज्या लोकांच्या अडचणी आहेत त्यातून काहीतरी मार्ग काढण्याविषयी किंवा काही त्यातून धोरणात्मक निर्णय घेऊन होणे अपेक्षित होते, त्यात काही घडत नाही आहे आणि त्यामुळे लोकांचा हा उद्रेक आहे। परंतु ह्या उद्रेकाला अधिक खतपाणी घालण्याचं काम शासन करतं का? ह्या शासनाला महाराष्ट्राचे तुकडे पाडायचे आहेत का? त्रिभाजन करायचं आहे का? कारण की विदर्भ वेगळं करा, मराठवाडा वेगळा करा, हा त्याच्या मागचा डाव काही शासनाचा आहे का? हा इथे सुद्धा शंकेचा भाव आहे। लोकांच्या मनामध्ये खूप मोठी तीव्रता या सगळ्या विषयावर आहे आणि आज पालकमंत्र्यांनी मुंबईत बैठकी बोलवली। मुंबईत बैठकी सगळा पूर्ण जिल्ह्यातले सर्व अधिकारी मुंबईला आणि लोक मात्र इथे ज्यांच्यासाठी आपलं काय करायचं आहे त्यांच्या भावना समजून घेतल्या असत्या पालकमंत्र्यांनी, नांदेडला आले असते आणि तिथे गेले असते तर म्हणतात ते उचित राहिलं असतं। सातारा जिला के कराड़ से पुलिस ने दिखाई दिलेली गाड़ी को फिल्मी स्टाइल में पीछा कर 4 करोड़ रुपए लिए अपने हिरासत में। पुलिस के तगड़े बंदोबस्त के चलते संभव हुई ये कार्रवाई। आज के बुलेटिन में यही रुकते। ताजा खबरों के लिए आप देखते रहिए एमएनएस न्यूज। एमएनएस लाइव न्यूज देखने के लिए प्ले स्टोर से एमएनएस हिंदी ऐप डाउनलोड करें। नमस्कार।